अजयजी, मात्र सध्या जर चित्र बघितलं या पूर्ण वरळी एनएससीआय डोमचं, तर मला आठवतं की कोविडमध्ये या वरळीच्या एनएससीआय डोमने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती। आपण जर चित्र बघितलं एकंदर तर अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक हे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत, पदाधिकारी विशेषतः आलेले आहेत। वरळीच्या रस्त्यावर आज या महापत्रकार परिषदेचे बॅनर झळकत आहेत। जनतेच्या पर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत या महापत्रकार परिषदेचे मुद्दे तुम्ही कसे पोहोचवणार आहात? नाही, यामध्ये जनता देखील सामील झालेली आहे, अनेक एनजीओ झाले आहेत, अनेक प्रकारचे समाजातले वरिष्ठ पदाधिकारी आलेले आहेत आणि आपल्या माध्यमातून म्हणूनच त्याचं टॅगलाईन दिलेले आहे, सत्य ऐका आणि विचार करा। मी आपल्याला विनंती करतोय की सत्य ऐका आणि हे जनतेपर्यंत पोहोचवा, कारण आम्ही बोलणं, आम्ही भूमिका मांडणं ह्याच्यामध्ये राजकीय भूमिका असू शकते, परंतु जे कायदेतज्ञ आहेत, जे घटनातज्ञ आहेत, त्यांना काय वाटते या निकालाच्या संदर्भात हे जनतेपुढे नेण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे। आणि विशेषतः मी एक गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो की ज्या अध्यक्षांच्या निवडण्याकरता ज्यांनी पक्षाचा व्हीप धुडकावला, पक्षाची गद्दारी केली, त्या लोकांनी अध्यक्ष निवडून दिला, त्या अध्यक्षांवर देखील आता त्यांचा विश्वास राहिलेला नाही, कारण अध्यक्षांनी निर्णय दिला, त्या निर्णयाविरोधामध्ये सत्ताधारी पक्ष, या महाराष्ट्रातला मुख्यमंत्र्यांचा पक्ष हा न्यायालयात गेला आहे, म्हणजे त्यांचा देखील अध्यक्षांवरती विश्वास राहिलेला नाही। आम्ही जे म्हणत होतो की अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, तर त्यावेळी ते सांगत होते की यांच्या विरोधात निर्णय गेला का हे ओरडतात। मग अध्यक्षांच्या विरोधात तुम्ही का गेला? म्हणजे अध्यक्षांवरती त्यांचा विश्वास राहिलेला ना, असं चित्र आज उभं राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। मात्र मला एक प्रश्न पडलाय की आपण नाव तर दिलेलं आहे जनतेचं न्यायालय आणि उल्लेख करतोय महापत्रकार परिषद, पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे का की हे निवेदन असणार आहे? नाही, हे मला माहीत नाही। आता पत्रकार परिषद सुरुवात झाली का निवेदक याबाबतले संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला देतील आणि त्याप्रमाणे ही पत्रकार परिषद सुरू राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।